नवरात्री उपवासाची सिरीज पाहत आहोत आणि आज आपण हा उपवासाचाच पदार्थ बनवलेला आहे। रोज एक उपवासाचा पदार्थ आपण पाहत आहोत आणि आज आपण ही अगदी मऊसूत आणि जाळीदार स्पॉन्जी उपवासाची इडली बनवलेली आहे आणि त्यासोबत आपण हे चटपटीत असं सांबार उपवासाचंच बनवलेलं आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी तयार केलेली आहे आणि परिपूर्ण भरपूर टिप्ससहित मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्ही बॅचलर असले तरीही तुम्हाला ही रेसिपी अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये झटपट बनवून तयार करता येणार। या अगोदर आपण उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहिलेल्या आहे आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशीपर्यंत देखील खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपीज पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासाची मऊसूत स्पॉन्जी आणि जाळीदार इडली तयार करणार आहोत आणि त्यासोबत चटपटीत उपवासाचं सांबार कसं करायचं ते देखील पाहणार आहोत। उपवासाची इडली करण्यासाठी 1 वाटी वरई घेतलेली आहे, ज्याला भगर असं देखील म्हटलं जातं। तुम्ही पाहू शकता अगदी मोठ्या साईजची 1 वाटी एवढी वरई घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही वरई स्वच्छ धुवून न घेता या ठिकाणी आपण त्यावरील जी डस्ट असेल ती आपल्याला एका स्वच्छ नॅपकिनने पुसून ती काढून घ्यायची। आता ज्या वाटीच्या मापाने आपण वरई मोजून घेतली त्याच वाटीच्या मापाने अगदी पाव वाटी एवढा साबुदाणा घ्यायचा, ज्यामुळे थोडासा चिकटपणा असतो आणि इडली परफेक्ट तयार होते। त्याचबरोबर साबुदाण्यामुळे इडलीला पांढरा असा रंग येतो। आता आपण दोन्हीही स्वच्छ नॅपकिनमध्ये त्याची डस्ट काढून घेतल्यानंतर मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर छान असं हे दळून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी याचं जास्त बारीक पीठ देखील करू नका किंवा जास्त ठोसर देखील ठेवू नका। ज्या पद्धतीचा आपला रवा असतो त्या पद्धतीचं तुम्हाला अगदी रवाळ असं हे पीठ करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, हे पहा अगदी हातावर घेतल्यानंतर अशा पद्धतीचा रवा हाताला लागत आहे। अशा पद्धतीचं पीठ आपल्याला इडली करण्यासाठी हवं आहे। अगदी परफेक्ट असं आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये साबुदाणा जाड राहू शकतो, कारण भगर दळली जाते, वरई दळली जाते, परंतु साबुदाणा मात्र दळला जात नाही। जर तुम्ही दळल्यानंतर साबुदाणा त्यामध्ये राहिला तर ती चाळून घ्या। पुरणाची जी चाळण असते ती थोडीशी जाड छिद्रांची असते, त्याने चाळून घ्या आणि पुन्हा एकदा तुम्ही तो साबुदाणा मिक्सरला दळून घ्या। त्यानंतर अर्धी वाटी फ्रेश दही घेतलं होतं, त्या दह्यामध्ये पाणी टाकून छान असं फेटून घेतलं आणि ते आपण यामध्ये टाकलं। आवश्यकतेनुसार पाणी टाकलं आणि अगदी घट्टसर असं आपण ही इडलीसाठीचं बॅटर तयार केलं आहे। रेस्ट घेण्यासाठी अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवले। तोपर्यंत सांबार करण्यासाठी उपवासाचं सांबार करत आहोत, त्यामुळे आपण या ठिकाणी शेंगदाणे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। साजूक तूप टाकायचं आणि जास्तीत जास्त लालसर रंगावर आपल्याला हे भाजून घ्यायचे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप जास्त कुरकुरीत मी हे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर आपण सांबार करण्यासाठी बटाट्याची साल काढून तो कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आता कढईमध्ये आपण साजूक तूप टाकलेलं आहे, साधारणतः 2 चमचे एवढं साजूक तूप टाकलं। त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा एवढी आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर उपवासाला जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता काहीही वापरत असतील तर त्या सर्व जिन्नस तुम्ही यामध्ये तेलामध्ये टाकायच्या। त्यानंतर बटाटा आपण छान असा साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कट करून तो यामध्ये टाकलेला आहे। आता उपवासाला आमच्याकडे यापैकी काहीही खाल्ले जात नाही, त्यामुळे या तुपामध्ये मी काहीही वापरलेलं नाही। त्यानंतर आपण हा बटाटा छान असा जवळजवळ 70 ते 80% शिजेपर्यंत छान असा साजूक तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे। ज्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज आपण तळून जसे क्रंची करतो तशा पद्धतीने हा बटाटा करून घेणार आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर एकसारखं हलवत आपण हा बटाटा छान असा शिजवून घेतला। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, ते पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर शेंगदाणे देखील थंड झाले, त्यामध्ये अद्रक टाकायचं आणि मिक्सर चालू बंद करत छान असा याचा कूट तयार करून घेतलेला आहे। अगदी तुम्ही पाणी टाकून देखील हे वाटून घेऊ शकता, परंतु पाणी न टाकता मी कोरडा हा कूट करून घेतलेला होता। त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी आंबट गोड चव यावी यासाठी गूळ टाकलेला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी कमी वाटतंय, त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गरम पाणी आवश्यकतेनुसार यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। अगदी थोडासा अर्धा लिंबूचा रस या ठिकाणी टाकलेला आहे, कारण सांबारमध्ये आपण चिंच गुळाचा कोळ वापरत असतो, परंतु या ठिकाणी चिंच आपण उपवासाला वापरू शकत नाही, तर त्यामुळे मी या ठिकाणी लिंबूचा रस वापरलेला आहे। सांबार कमी गॅसवर 10 मिनिटं शिजवून घेऊ। या ठिकाणी सांबार तयार होत आलं आहे।
इडलीचं पीठ देखील अर्धा तास छान असं रेस्ट घेण्यासाठी ठेवलं होतं. थोडंसं घट्ट झालेलं आहे. कढईमध्ये छान असं पाणी स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे. इडली पात्राला आपण छान असं साजूक तूप लावून घेणार आहोत. हा पूर्वतयारीचा भाग आहे. त्यानंतर आपण एका गॅसवर इडलीसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत बॅटर मिक्स करून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. मीठ व्यवस्थित असं आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर खाण्याचा सोडा साधारणतः अर्धा चमचा एवढा घेतलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या बॅटरची इडली करायची तेवढ्याच बॅटरमध्ये तुम्ही सोडा मिक्स करा. या ठिकाणी काही बॅटर मी शिल्लक बाजूला ठेवलेलं आहे, कारण जेवढ्या बॅटरची आपल्याला इडली बनवायची तेवढ्याच बॅटरमध्ये पाहिजे त्यावेळेस आपल्याला सोडा टाकून ते बॅटर मिक्स करायचं आहे. या ठिकाणी इडली पात्र छान असं पाणी उकळलेलं आहे. सांबार तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण ही इडली छान अशी आपण स्टीम होण्यासाठी 25 ते 30 मिनटासाठी अशीच ठेवणार आहोत. या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मोठा करणार आहोत आणि मोठ्या आचेवर छान अशी इडली आपण तयार करून घेतलेली आहे आणि 20 ते 25 मिनटं आलेली आहे. इडली छान अशी टम्म फुगलेली आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. हे पहा, पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि परफेक्ट अशी आपली या ठिकाणी उपवासाची इडली बनवून तयार झाली आहे. थोडासा उजेड कमी वाटत असेल, थोडासा अंधार वाटत असेल, कारण किचनमध्ये कलरचं काम चालू आहे आणि किचन थोडंसं दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे. त्यामुळे गॅस मी दुसरीकडे ठेवलेला आहे आणि तिथे थोडासा लाईट कमी आहे. त्यामुळे तुम्हाला उजेड थोडासा कमी वाटतो, पण समजून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने छान अशी आपली ही इडली या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. आपण गरमागरम त्यासोबत सांबार देखील सर्व करणार आहोत. आणि कालच्याच भागामध्ये आपण जी तिळाची चटणी केलेली होती ती देखील मी तोंडी लावण्यासाठी ठेवणार आहे. सांबार देखील छान असं तर्रीदार या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर अशाच भरपूर नवरात्रापर्यंत पूर्ण नवरात्र उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी आणि पूर्ण 1 महिना दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील 6 दिवस म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. हे पहा, छान अशी स्पॉन्जी आणि किती जाळीदार इडली तयार झाली आहे हे तुम्हाला पाहता क्षणी समजलंच असेल. खूप छान अशी इडली तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या. त्याचबरोबर तुम्हाला नवरात्राच्या कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुमच्याकडे आज उपवासासाठी कोणता मेनू तयार केलेला होता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हे पहा, किती स्पॉन्जी ही इडली बनवून या ठिकाणी तयार झालेली आहे. त्याचबरोबर सांबार देखील चवीला खूप छान असं होतं. तुम्ही पाहू शकता, परफेक्ट असं आपले ही तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.